नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। उच्च उत्पन्न गटातील शेतकरी अपात्र पीक कर्ज अनुदान योजना 25 लाख रुपयांचे अनुदान देणे बाकी, योजना मार्गी लावत टप्प्याने अनुदान वाटप होणार। बियाणे बुकिंगसाठी शेतकऱ्यांना प्रलोभन, प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारी सावधगिरी बाळगणे गरजेचे, बोगस बियाण्यांवर राहणार करडी नजर, बोगस बियाणे कारखान्याचा पर्दाफाश। आताची बातमी येते यवतमाळ विभागातून। पीक नुकसानीच्या विम्याचे 3 लाखांवर अर्ज फेटाळले, खरीपातील नुकसान भरपाईसाठी अद्याप उपाययोजना नाही, 229 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते। आता 15 मे पासून विकता येणार बियाणे, अवर सचिवांनी काढले पत्र, कृषी सेवा केंद्रात मिळणार बियाणे, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। पुढील बातमी येते छत्रपती संभाजीनगर विभागातून। तब्बल 92,000 शेतकऱ्यांनी घेतले ठिबक व तुषार सिंचन संच, पोकरा योजना पाणी बचतीवर शेतकऱ्यांचा भर, 80% अनुदानावर शेती उपयोगी यंत्रणा, शेतकऱ्यांना मिळाले 987 कोटी 33 लाख रुपयांचं अनुदान। खत बियाण्यांच्या किमती वाढल्या, पीक कर्जाची मर्यादा मात्र जैसे थे, कर्ज वसुली 92%, जिल्हा बँकेतर्फे 3000 शेतकऱ्यांना लाभ, 3 लाखांपर्यंत 0% व्याजदर, तर पीक कर्जाच्या बाबतीत राष्ट्रीयकृत बँका उदासीन। बाजार समिती शेतकरी हिताला फाटा, राळेगाव येथे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न नाही, तालुक्यातील कापूस जातोय बाहेरच्या बाजारात, शेतकरी भवनात सुविधांची वानवा। अनुदान मिळेपर्यंतच शेडनेटने लाटले, कठोर कारवाई, जिल्ह्यातील 70 शेतकऱ्यांनी पोकरा पोकरली, शेडनेट हाऊसच्या 1590 लाभार्थ्यांची होणार पडताळणी। ऐन पेरणीच्या तोंडावर सोयाबीन आणि कापसाचे भाव घसरले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा भावावरती परिणाम। यंदा जिल्ह्यात 3,95,000 हेक्टरवर कापसाची लागवड, 20,84,000 बीटी कापूस बियाणे पाकिटाची मागणी, तर 25,539 क्विंटल बियाणे शेतकरी घरचेच वापरणार। अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।